हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज मी मस्त शॉपिंग करायला गेलेली होती। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर आज आम्ही सगळे आलोय मस्त शॉपिंगला। त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलली होती की मी काय घेणार आहे, तर तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे माझ्या पहिल्या पेमेंटमध्ये मी काय घेणार आहे। तर जयाताई मी आणि आम्ही तिघी पण आलेलो आहे मस्त आज खरेदीसाठी। पावसामध्ये आमच्या खरेदी चालू आहे। आईंनी अंशूसाठी मस्त छोट्याशा इयरिंग्स बघितल्या होत्या चांदीच्या, तर आईंना आवडता। आणि मी इकडे पैंजण बघत होती माझ्यासाठी, तर छान डिझाईन होत्या पण एवढे ब्रॉड नव्हते घ्यायचे मला, तर मी नाजूकच पैंजण घेतले। आणि इकडे गणपतीसाठी दुर्वांची माळ, जास्वंदीचे फुले असं सगळं बघत होती। तर मला आहे ना जास्वंदीचे फुलेच आवडली त्यामध्ये, तर आम्ही तेच घेतले। आणि हे सिल्वर कलरचं होतं ते पण खूप सुंदर होतं, तेही आवडलं होतं। पण त्याचं आहे ना जी गोल्डन पॉलिश होती ना ती निघून जाई, म्हणून मग ते काही घेतले नव्हतं आम्ही। कारण की चांदी आहे ना थोडीशी काळी पडतेच, आणि त्यानंतर आपण तिला कोलगेट वगैरे लावून घसतो त्यावेळेस आहे ना तिची निघून जाते चमक। तर आता मला जोडवे वगैरे बनवण्यासाठी टाकायचे होते, तर टाकले आता आम्ही इथे। आणि वेळ लागणार आहे तर बाहेर जायचं आहे, तर चला आता तिकडे चाललोय। आता आम्ही पुढे कळेल तुम्हाला कुठे चाललोय ते। तर आता आम्ही आलोय कपड्यांची शॉपिंग करायला। तर इथे ना सेल लागले, पायपुसणे वगैरे। किती टक्के ऑफ आहे दादा? 100% ऑफ म्हणतोय तो डायरेक्ट। म्हणजे काय मला तर काय कळलं काय बोलायचं म्हणजे काय। छान असे पायपुसणे बघता इकडे, छान छान। आई आपण पायपुसणे आपल्याला लागतील ना आता पावसाळ्यात, तसं नको। 2-4 साड्या पण इकडे जयाताई फक्त मुलांचं बघताय। मुलांसाठी काय काय घ्यायचं, आरू, शिव, अंशू साठी, पण आम्ही घरातल्या वस्तू बघतो इकडे। अंशू साठी ड्रेस बघायचा आहे आम्हाला डेली यूज साठी। दर फ्रॉक दाखव मस्त अशी बाया बिया उठते। आज घातलं तर नको, शर्ट पॅन्टच घ्यायची तिला, फ्रॉक नाही घ्यायचे। बघू, पण आईंची इच्छा आहे फ्रॉक घ्यायची। आई बसलेलं आहे त्याच्यावर कुठला पण टॉप घ्यायचा तर कलर घ्यायचा ना, ब्लॅक कलर घ्यायचा। घ्या ना। ओ बापरे, यांची पण एंट्री। तुम्ही आमच्या मागेच राहतात का? बापरे, आमचं पिल्लू पण आलंय काय? कार्तिकी पिल्लू आम्हाला कोण भेटलंय इकडे? आम्हाला पिल्लू भेटले। कार्तिकी पिल्लू झोप आली आहे तुला? हा झोप आली आहे। हाय कर सगळ्यांना, हाय कर सगळ्यांना, हाय कर। आता मी संध्याकाळी तुमच्या घरी आल्यावर करणार आहे का? हाय चला आता आम्ही चाललोय मस्त लिफ्टने चढायला। आई गेला सगळं सोडून, दमल्या असते। आई येतो पण टॉप छान राहतं बरं का। हो ना, आई आले का? आले आले। तर आता आहे ना प्रत्येक ठिकाणी दुकानांमध्ये आहे ना पावसाळ्यामुळे सेल लागलेले आहे। तर आम्ही गेलेलो होतो, तर छान साड्या होत्या। तरी 270 रुपयाची ही येलो कलरची साडी होती, तर छान होती। आम्ही पहिले चॉईस पण केली होती, तर पण मग नंतर आहे ना नाही घेतली।
कारण की आईंनाच घ्यायची होती, पण आईंकडे असा कलर होता. नंतर आम्ही खूप प्रकारच्या साड्या बघितल्या. ह्या साड्या ज्या टाकताय ना, तर त्या पहिल्या 600 रुपयाला होत्या, आता 330 अशी किंमत लावलेली होती. तर मी ही साडी घेतलेली होती जयाताईंच्या हातामधले. तर खूप छान छान कलर आहे. तर मी एक पॅरेट कलरची पण साडी घेतलेली आहे, पण मला ते काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचे लक्षात राहिलेले नाही आहे. त्यानंतर जोडवे वगैरे ठोकून घेतले पायामध्ये. तुम्हाला नाही आवडली? आई लय छान डिझाईन होती ती हातातली. नाही नाही, ही नाही आवडली मला, पण ही छान आहे, ती छान आहे. ती नको, ती लय चपटी आणि चपटी म्हणजे म्हातारं माणसं आणि अजून म्हातारं करून टाकलं तू तर. म्हणजे कशी शोभल अशी. ही पण एक डिझाईन बघू. 50 रुपये जास्त होते, 200 रुपये. ही पण डिझाईन आहे का? तीन सारखे. त्यानंतर आहे ना, आम्ही आईंना बांगड्या भरण्यासाठी आलेलो होतो. म्हणजे भरायच्या नव्हत्या आईंना, तर मेटलच्या बांगड्या घ्यायच्या होत्या ना, तर त्या खरेदी करण्यासाठी इथं आलेलो होतो. तर जयाताई इकडे बांगड्या चॉईस करत होत्या आणि आईंनी पहिल्या घातलेल्या होत्या, पण त्या काही आम्हाला आवडल्या नाही, कारण की आम्ही दोघे पण आहे ना एका कामासाठी बाहेर गेलेलो होतो. त्यामुळे आम्हाला यायला थोडासा वेळ लागला आणि आईंनी तोपर्यंत त्या बांगड्या घालून पण घेतल्या होत्या. खूप फिरलो, मुलांना पण घेऊन आलो. दुपारी आम्ही घरातून 1 वाजताचं निघालेलो होतो आणि घरी जायला तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालेलं होतं. वेळ पण झालेला होता. मुलांना शाळेतून घेऊन आलो आणि त्यानंतर मग मुलांना पण भूक लागली होती आणि आम्हाला पण भूक लागली होती वातावरणामुळे. तर सगळ्यांनी मस्त दूध घेतलं. तर छान दूध होतं, पिऊन मुलांना पण छान वाटलं. तर आजची पार्टी जयाताईंकडून होती. जयाताईंनी आम्हाला सगळ्यांना मस्त दूध पाजलं. आजचा आमचा पूर्ण दिवस आहे ना गावामध्येच गेला. तर सगळी खरेदी करायची होती आम्हाला, त्यामुळे खूप वेळ लागला आम्हाला. हॅलो, गुड मॉर्निंग. आज तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नव्या युट्यूबमध्ये. झालं का आता? बरं ऐक ना, मी तुझ्यासाठी काय काय आणलं बघितलं का? अंशूला मी आणलंय मस्त प्लाझो पॅन्ट आणि ते कानाचे पण आणले. हा आणले ना, इयरिंग्स पण आणलंय. तर अंशूला छान पॅन्ट भेटल्या मला 135 रुपयालाच भेट. आणि ही तर मला अवघी 85 रुपयालाच पडली ही पॅन्ट. आणि कपडा तर इतका स्मूथ आहे, इतका सुंदर आहे, तर खूप छान आहे. तर ही अंशूची खरेदी. एक शर्ट पण आहे. अगं गप्प बाई, तू खूप ताण देती. आज ती तिच्या पप्पांजवळ ठेवून गेले होते मी तिला, आणि आम्ही सगळे गेलो होतो, मुलं स्कूलला गेलेली होती. तर या सगळ्या बारीक बारीक वस्तू आणल्या. अंशूला हेअर बँड लागताना केसांना रोज सकाळी सकाळी, बेल्ट, तिचेच हे सगळ्या वस्तू. तर हातात नाही, केसांना लावतात ते रबर बँड. तर तिच्या सगळ्या या बारीक बारीक वस्तू आणल्या. अजून काय आणलंय? हा, तर मी हे ब्लाऊज पण घेतलं माझ्यासाठी. तर मला आहे ना रेडीमेड ब्लाऊज घेतलं मी, स्ट्रेचेबल आहे. तर हे मला पडलंय 160 रुपयाला. तर छान आहे, मला आवडलं होतं. आणि यामध्ये नाही बघा, अंशूसाठी मी मस्त टी शर्ट घेतले. तर हे टी शर्ट तू पप्पांनी बघितलंच नाही, छान आहे ना? तर हे बघा, हे अंशूचं टी शर्ट. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. मी थोडंसं घाईमध्येच दाखवते, कारण की मला थोडंसं बाहेर जायचंय, कुठे जायचंय ते तुम्हाला कळेलच. आणि हे पायपुसणे, तर पायपुसणे ना छान दिसते, छान दिसते. आईकडे घ्या काय, दाखवा सगळ्यांना. आईनी नवीन साडी घातली आहे, तर छान दिसते साडी. सुनाने आणली आहे नवीन साडी, ती आज घालून बघितली. नाही, अजून माझी साडी घ्यायची बाकी आहे. हा, छान दिसत. तरी हे पायपुसणं आम्हाला 50 रुपयाला एक पडलंय. सेल लागलेलं होतं ना, तर सेल मध्येच घेतले. तर 2 घेतले हे, आणि हे कलर 2 घेतले. अंशू तू उद्योग करू नको बर का. ते 2 घेतले आणि हे 2 घेतले ब्ल्यू कलर मध्ये. तर सगळे 2 घेतले. आणि मी पण एक साडी घेतलेली. मी 2 साड्या घेतल्या. आणि ही बघा, मी ही खूप सुंदर साडी घेतली आहे. तर सेल होतं, तर मला ही साडी पडली फक्त 300, याच्यावर किंमत आहे 330 रुपयाला. मला फक्त ही साडी 330 रुपयाला पडली आहे. आणि छान पण दिसते घातल्यानंतर. तर मला आवडली.
अंशू तिकडच्या घरात होती साडी आण का मगाशी. आणि तुम्हाला अजून एक मला सांगायचंय की माझ्या फर्स्ट पेमेंट मध्ये तर मी काय घेणार होते, तर मी बाप्पांसाठी खरेदी केलेली आहे. तर मला अजून बरंच काही घ्यायचंय पहिल्या पगार. तर मला पहिल्या पगारात आहे ना सुवर्णताईंना, राहुल दादाला, आईंना, माझ्या मम्मीला असं सगळ्यांना काहीतरी छोटं गिफ्ट घ्यायचंय. मला पगार एवढा पण नाही आलेला की मी सगळ्यांना एकाच पगारामध्ये घेऊ शकते. तर मला जसं जसं पेमेंट येईल तसं तसं मी सगळ्यांना घेणार आहे. तर मी पहिल्या पेमेंट मध्ये आमच्या गणपती बाप्पांना मस्त चांदीचं जास्वंदीचं फुल केलंय. फुल खूप सुंदर आहे. तर मी त्याचा उद्या गुरुवार आहे, उद्या अभिषेक करणार आहे आणि नंतर ते देवांसाठी ठेवणार आहे. आणि अंशूच्या आजीने मस्त इयरिंग्स, हो नाही पप्पांना दाखवायला, आणि अंशूला आहे ना अंशूच्या आजीने मस्त इयरिंग्स केलंय चांदीच्या छान अशा छोट्याशा. तर खूप छान आहे. आणि मी अजून वस्तू घेतली चांदीची कारण की मला भरपूर दिवसापासून घ्यायच्या होत्या त्या. तर मी तुम्हाला सांगायचं विसरली, म्हणजे दाखवलं नाही मी तुम्हाला तिथे गेल्यावर एवढ्या. तर माझ्या पायात आहे ना जोडवे नव्हते कारण की माझ्या जोडव्यांना ना खूप धार लागलेली होती. तर मला बनवायचे होते. तर मी ना आज मस्त जोडवे पण घेतलेले. मला जोडवे केले आईन, म्हणजे माझे जोडवे होते पहिले, फक्त ते व्यवस्थित करायचे होते, ठोकायचे होते. तर ते आज काम केलं आम्ही. आणि मी नवीन तोरड्या पण घेतल्या, मस्त पैंजण घेतले. तर छान वाटतंय ना. तर पैंजण कसे दिसतंय, डिझाईन आवडली का, कारण की मी तिथूनच लगेच घालून घेतले. तर मला पैंजण घालायला खूप आवडतं, पहिल्यापासूनच आवडतं. पण चांदीचे पैंजण आहे ना लगेच त्याचा तुकडा होतो. तर माझे पहिले पैंजण पण असेच झाले होते. तर आता मी न्यू पैंजण घेतले. तर हे पैंजण मला 3,500ला बसले. तर छान पैंजण आहे, मला आवडले होते. तर चांदीला भाव आहे त्यामुळे मग थोडेसे महागच गेले, पण मग हाऊस मग घेतले. आणि अजून एक साडी आहे ती तुम्हाला दाखवते. मी आली. चला आता थोडस बाहेर पण जायचंय. कुठे जायचंय तर मम्मीकडे जायचंय. मम्मी आणि ते केदारनाथला जाणार आहे ना, तर त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्यासाठी. तर जेवण करायला बोलवलेलं आहे आम्हाला, कारण की निघायच्या दिवशी ना. शांत बस ना अंशू, मला बोलू दे सगळ्यांशी. त्याच्यात नाहीये काहीच, त्याच्यात बाप्पासाठीचं फुल आहे. तर शांत बस, जाय तू तिकडच्या घरात जाय, मी सगळ्यांसोबत बोलते ना. तर मम्मी त्यांना केदारनाथ दर्शनाला चालले ना ते. तर मग त्या दिवशी त्यांना निघायचंय. तर वेळ नाही भेटणार म्हणून मग त्यांनी आजच बोलवलंय. मग आता इथलं आता चालूय आम्ही गावातून, आता थोड्या वेळाने निघतोय. तर चला. जयाताई ते घरीच आहे त्यामुळे त्या आहे ना मस्त मसाले भात करताय. आई, दादा आणि त्या आरुषण आम्ही चाललोय तिघांसाठी, कारण की दूध पेलो, एवढी भूक कोणाला नाही ना, त्यामुळे मग त्या मसाले भातच करताय. भात आवडतो आम्हाला. हा येऊ का? या हळूहळू जा. हा. तर आता आम्ही निघालो होतो मम्मीन त्यांच्याकडे. तर मम्मीन त्यांना ना केदारनाथ दर्शनासाठी जायचंय. तर ते शनिवारी रविवारी निघणार आहे. आणि मग जाण्याच्या अगोदर घरामध्ये पाहुणे रावळे चालू असतात ना, मग त्यामुळे तिने ना आम्हाला जेवण करण्यासाठी बोलवले होतं. पण काय झालं की समृद्धी अचानक ताप आला, त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. त्यामुळे तुम्हाला घरी मम्मी दिसणार नाही. आम्ही पोचलेलो होतो घरी, पण तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं मम्मी हॉस्पिटलला गेलेली आहे असं. घरी गेल्यावर समजले की मम्मी आणि भाऊ हॉस्पिटलला गेलेले समूला घेऊन. ड्रेस घातलेला आहे. या या या. अरे बापरे, पोनी कुणी बांधली? इतक्यात घातली. हा, तिची केस लय. तुला झोप आली आहे? मस्त वहिनींनी शेवाया केल्या इकडे. आणि चॉकलेट घ्या. आम्ही आणलेलं चॉकलेट देताय का? आणि इकडे वृषाली वहिनी कांदा चिरताय. झालं का तुमचा स्वयंपाक? अहो अंकित वहिनींना भेटलो होतो ना, खरेदी करीत होतो. माझी काय घेतलं तुम्ही? पैंजण. चांदीचे. जोडवे ठोकले, पैंजण घेतले. छान दिसते. किती पडले? 3,000. 3.5.
केदारनाथची जायची तयारी झालेली. काय काय घेतलंय त्याने? एवढे सगळे बिस्किटचे पुडे, तेलाचे ऑइलच्या बॉटल्स. हे कोणाचे कपडे? भाऊचे आहे का? यामध्ये काय? यामध्ये सगळं स्वयंपाकाचं साहित्य आहे का? भांडे, किराणा, बिस्किट, चिवडा आहे, पत्रावळा आहे. किराणा आहे का? या गोणीत काय? त्याच्यात बिस्किट आणि चिवडे. ह्या बॅग मध्ये चॉकलेट्स, चिवडा, 2 प्रकारचे चिवडे, बिस्किट, नानकट. तर हे नानकट आहे. मग आणि ह्या पत्रवाया. तर इकडं पण बॅगिंगची तयारी झाली आहे. झाली का तयारी तुमची? आता तू करशील. मी उद्या ना, उद्या परवा येईल. तुमचं फोटो वाटलं का बरं तुम्हाला? तर इकडे मम्मी त्यांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. कार्तिकी पण जाणार आहे ना, त्यामुळे मग तिला डायपर वगैरे सगळं घेतलेलं आहे इकडं. अंशूला शर्ट पॅन्ट घेतली ना, तर तिने आज लगेच घालून घेतली आणि लागली होती खेळायला. तर मामाच्या घरी जायचंय म्हटल्यावर लगेच नवे कपडे घालून रेडी होती. आता आणले का? छान आहे कपडे. कपडा छान आहे, मस्त आहे. मऊ आहे, मऊ, सॉफ्ट. लांबून दाखव ना. छान आहे. कशी झाली हो भाजी? छान झाली का? माझ्यापेक्षा भारी झाली का? छानच हो ना. वहिनीने त्यांनी केली आहे. आरुषने का बरं असं उष्ट पाडलं? चला येऊ का गाय? आता दीदीला ऍडमिट केलंय. तू जरा खाई पी. हा, मी येऊ का मग? जेवण करून घे. बाय बाय. गुड नाईट बोल ना. गुड नाईट. बोलायचं नाही. येऊ का? येऊ. चला आता निघतोय आता आम्ही. तर आता आम्ही निघालो होतो सिन्नरला. तर पहिले ना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं समूकडे, कारण की वहिनींना पण आहे ना आम्हाला हॉस्पिटलला सोडायचं होतं. मम्मी आणि भाऊ आहे ना नंतर घरी येणार होते ना, तर त्यामुळे वहिनींना मग समूजवळ सोडायचं होतं. तर आम्ही जेवण केले आणि लगेच निघालो मग. तर आम्ही जेवण वगैरे केलं आणि समृद्धीला आहे ना ॲडमिट केलेलं आहे, कारण की तिचं आहे ना ब्लड कमी होतं. तर मग तिला त्रास होत होता सकाळपासून, त्यामुळे मग तिला ॲडमिट केलं आहे. मग वहिनी आलेलं आहे आणि मम्मी आणि भाऊ तिला घेऊन आलेला आहे हॉस्पिटलला. तर आता आम्ही पण चाललोय तिच्याकडे. वृद्धी हो बाळा. आजारी झाली समू आमची. समूला आता सलाईन देत होते. आम्ही जरा वेळ बसलो आणि निघालो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.